पंढरपूरपासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। जुन्या वैरातून चिडवल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका 18 वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला। सोलापुरातील मंगळवेढा तालुक्यातील धक्कादायक घटना घडली। सुजित सुभाष राठोड असे लमाणतांडा बालाजीनगर येथील मृत तरुणाचे नाव आहे। या प्रकरणी मंगळवेढा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 20 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास लमाणतांडा येथील ग्रामपंचायत समोर असलेल्या गणपती पवार यांच्या हॉटेलजवळ ही घटना घडली। संशयित आरोपी शशिकांत शिवाजी पवार वय वर्ष 33 यांनी दिव्यांग तरुण रणजित सुभाष राठोड याला त्याच्या डोक्यावरची टोपी काढून चिडवण्यास सुरुवात केली। या प्रकरणाचा राग आल्याने रणजितने शशिकांतच्या दुचाकीला लाथ मारली। या किरकोळ कारणावरून शशिकांतने रणजितला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली। आपल्या दिव्यांग भावाला मारहाण होत असल्याचे पाहून सुजित सुभाष राठोड वय वर्ष 18 तेथे मध्यस्थी करण्यासाठी धावून गेला। मात्र शशिकांत पवार, त्याचा भाऊ आशिष शिवाजी पवार वय वर्ष 30 आणि सागरराम राठोड वय वर्ष 25 या तिघांनी मिळून सुजितला देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली। यावेळी रागाच्या भरात शशिकांतने सुजितच्या उजव्या कानाच्या मागे दगडाने जोरात प्रहार केला। हा वार इतका भीषण होता की सुजित रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळला। गंभीर जखमी झालेल्या सुजितला तातडीने मंगळवेढा येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले। मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी सोलापूरच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आले। दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी सुजितचा मृत्यू झाला होता। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।